नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आषाढी एकादशी विशेष मस्त खमंग जाळीदार विशेष म्हणजे साध्या तव्यावर तयार होणारा पौष्टिक असा पोटभरणीचा डोसा तयार करणार आहोत। बनवायला सोपा आहे, खायला चविष्ट असा लागतो। यामध्ये आपण अजिबात इनो, सोडा किंवा पीठ हे फर्मेंट केलेलं नाही, त्यामुळे पटकन तयार होतं। डोसा बघा किती छान असा जाळीदार आणि मऊसूत तयार झालेला आहे। तर या उपवासाला तुम्हाला देखील असा जाळीदार आणि पटकन तयार होणारा डोसा बनवायचा असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी बघा इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे, तर कच्चीच भगर वापरायची आणि सारख्याच वाटीने मोजून पाव वाटी इतका साबुदाणा घेतला। तर भगर आणि साबुदाणा दोन्हीही कच्चे वापरले आहे आणि सोबतच इथे कच्चे शेंगदाणे सुद्धा घेतले, तर ते अगदी छोटे 3 चमचे वापरले आहे, म्हणजे थोडेसेच शेंगदाणे यामध्ये घालायचे, त्यामुळे डोसा हा छान खमंग होतो। तर आता हे सर्व साहित्य 2 पाण्याने मी छान स्वच्छ असं धुवून घेतलं आणि नंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालून झाकण ठेवून ते 5 तासासाठी हे भिजत ठेवायचं। 5 तासानंतर बघा साबुदाणा, भगर आणि शेंगदाणे छान असं भिजलेलं आहे। हवं तर तुम्ही हे रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता, परंतु इथे कमीत कमी मी 5 तास भिजत ठेवलेलं आहे। तर आता यातील जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी एका पातेल्यात काढून घेतलं। नंतर हे आपण वाटणाकरिता वापरणार आहोत आणि सर्व साहित्य एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे, पण त्यापूर्वी यामध्ये मी काही हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली। उपवासाला चालत असेल तर जिरं सुद्धा घालू शकता। आता मिरचीचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। झाकण लावून मिक्सरला बघा शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं। तर बघा यामध्ये आपण इनो, सोडा काहीही घातलेलं नाही, तरी छान असे बबल आलेले आहे, कारण साबुदाणा, शेंगदाणा आणि भगर व्यवस्थित आपण ही भिजून घेतली। आता हे तयार केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि जसं डोस्याचं बॅटर असतं बघा पातळ, अगदी तसंच हे करून घ्यायचं। तर जास्तही पातळ करायचं नाही, दाखविल्याप्रमाणे असं बॅटर तयार करून घ्या। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पुन्हा चांगला मिक्स करून घ्यायचं। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे आपले भगरीचे डोसे तयार करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। तर हे बॅटर काय करायचं, आपल्याला फर्मेंट वगैरे करायची गरज नाही, लगेच याचे डोसे बनवायला घ्यायचे। तर आता साध्या तव्यावर आपण हे डोसे तयार करतोय, त्यासाठी बघा तवा हा चांगला गरम करून तेल पाण्याने ग्रीस करून घ्यायचा। म्हणजे अगोदर तवा गरम करून घ्यायचा, नंतर यावर अगदी थोडंसं तेल, तूप तुम्हाला जे काही उपवासाला चालत असेल ते घाला। नंतर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि टिश्यू पेपर किंवा एखाद्या कॉटनच्या रुमालाने सर्व तेल हे पुसून घ्यायचं, म्हणजे आपला नॉनस्टिक तवा तयार होतो। आता तयार डोश्याचं मिश्रण पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि बघा जसे आपण डोसे तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे मिश्रण तव्यावर घालायचं, छान पसरवून घ्यायचं। बघा तर मंडळी, पाहता क्षणीच तुम्हाला समजेल की मिश्रण तव्यावर घालता क्षणीच याला छान अशी जाळी पडलेली आहे। तर आता काय करायचं, गॅस मध्यम केलेला आहे, मध्यम गॅसवर झाकण ठेवून वरील बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत डोसा हा वरतून शिजू द्यायचा। नंतर झाकण काढून बाजू पलटून दुसऱ्याही बाजूने छान हा खमंग भाजून घ्यायचा। बघा तर जवळून दाखवते किती मस्त अशी जाळी पडलेली आहे। यामध्ये आपण इनो, सोडा असं काहीही घातलेलं नाही, तरी देखील मस्त असा जाळीदार आपला भगरीचा डोसा तयार झाला आहे। तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले डोसे सुद्धा तयार करून घेऊ। एकदा जर तुम्ही हा साधा तवा तेल पाण्याने ग्रीस केला तर यावर 2 ते 3 डोसे आरामात तयार होतात। नंतर पुन्हा तीच प्रोसेस करायची आणि ह्याच पद्धतीने डोसे तयार करून घ्यायचे। तर नॉनस्टिकचा तवा न वापरता इथे आपण साध्याच तव्यावर मस्त असे जाळीदार, खमंग, न चिटकता डोसे तयार करून घेतलेले आहे। मस्त अशी जाळी पडलेली आहे बघा आणि छान पौष्टिक हे डोसे तयार होतात। यासोबत बटाट्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी सर्व करायची, चवीला अप्रतिम अशी लागतात। तुम्हाला उपवास नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे डोसे बनवून खाऊ शकता, इतके चवीला छान लागतात। अजिबात वातड होत नाही, संपेपर्यंत मऊ राहतात। किती मऊसूत तयार झाले आहे बघा, अजिबात तेलकट नाही। तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये आपली ही भगरीच्या धिरड्यांची रेसिपी नक्की शेअर करा।